सगळं नियोजन असतंय हॉटेलला. म्हणलं का नाही ह्या का इकडं चुली असते त्या. इकडं 2 चुली, तिथं 1 चूल आणि तिकडे 1 चूल. तिथं भाकरी वगैरे होतात मस्तपैकी. लय हॉटेलला नियोजन करायला लागतं, लय म्हणजे लय नियोजन करायला लागतं. तुम्हाला सगळं दाखवतो. आता कस्टमर वगैरे बसले ते पण दाखवतो. इथं मित्रांनो आहे मटण शिस्त आहे. संध्याकाळीसाठी तयारी चालू आहे मस्तपैकी. बसतात कसं काय नियोजन? मटण हंडी, हाफ मटण हंडी मालवानी. आणि बघा आता आहे ना आमच्याकडे ह्याची अडचण आहे, गॅसची अडचण आहे. तर आम्ही मटण हंडी कसं काय बनवतो बघा. ही सगळ्या ह्याच्यामध्ये हार आहे. ही भट्टी आहे, भट्टीच्या आतमध्ये सगळं आहे ना हार आहे. त्या हारावरती आम्ही मटण हंडी बनवतो. इथं बघा सगळे मसाले असतात. इथं मटण आहे, इकडे त्याचे मसाले. मटण बघा एकदम तुम्हाला फ्रेशच, एकदम फ्रेश मटण आहे. इकडे बघा आता कसं काय होणार जोरात एकदम. मटण हंडी चालली मस्तपैकी. आता याच्यामध्ये मस्तपैकी मसाला वगैरे टाकला. हां कसं काय होतं? जाळ आहे का? अजिबात जाळ नाही. सगळं कशावरती होत आहे एकदम तेज आहे. मस्त एकदम बसतात. ये हमारे वस्तात करारे सत्याजी. सत्याजी कैसा लग रहा है? ऐसा कभी बनाया है क्या तुमने? बनाते हैं नहीं ऐसा भट्टी के ऊपर बना है कभी? भट्टी के ऊपर पहले लाइव में बना रहा है और अच्छा है. भट्टी पर 1 नंबर बनता है. एकदम क्वालिटीचं मटण मिळणार इथं. चूल आहे, इकडे 1 चूल आणि इकडे 1 चूल. इकडं सरपण आहे, इथे सरपण आहे सगळं. ते बघा आतमध्ये ना अशी भट्टीमध्ये रोटी तयार होते आणि अशी पकते. बसतात बनव ना वर 1 रोटी. तिथून असा आटा घेतात मस्तपैकी. ही एक स्टाईल असते बनवायची. झाली रोटी मस्तपैकी अशी बाहेर निघते. किती कमी वेळात रोटी बनवतात ना, एकदम बेस्ट. आणि ही रोटी निघाली इकडून डायरेक्ट कस्टमरच्या प्लेटमध्ये जाते. सगळे घरगुती मसाला आहे ह्याच्यामध्ये. सगळं आहे ना वाटून घेतलेलं आहे. जे आपला घरगुती मसाला ना ह्याच्यात वाटून घेतला आहे आणि मस्तपैकी ह्याच्यात हलवायची आणि सगळं भाजून घ्यायचं असते. सगळं असं भाजून घ्यायचं. लाकड घातले ती लय गोष्टी वेगवेगळ्या त्या आणि या सगळ्या गोष्टी करायला लागते त्या. म्हणजे गॅस नाही तर हे सगळ्या ह्याच्यावरती चालवायला लागते. मित्रांनो बघा हे गाणं आपल्याकडे मस्त जेवण करायला. कसं काय टेस्ट? 1 नंबर. आवडले ना? 1 नंबर. झणझण येते का? विशेष नाही. होय ना, यायलाच लागतं. तुमच्या टेस्टला शब्दच नाही. एकदम बेस्ट. धन्यवाद. मित्रांनो असेच आपल्याकडं रोज भरपूर कस्टमर जेवण करण्यासाठी येतात. तुम्ही सुद्धा आपल्या एकदा हॉटेलला भेट द्या. रविभाऊचं फ्रँचायसी आहे मस्तपैकी. रविभाऊ आणि आम्ही दोघांनी एकत्र म्हणून हॉटेल चालू केलं आहे. खरं तेच म्हणून एकदम जोरात नियोजन असतं. सगळं चुलीवरचं नियोजन असतं.